गॅस टंचाईच्या झळा आता धार्मिक संस्थांनाही बसू लागलेल्या आहेत आणि त्यामुळेच शिर्डीच्या साई संस्थांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी साई संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी दराडे साहेब आहेत. सर, काय सांगाल, सध्याची जी परिस्थिती सगळीकडे सुरू आहे या पार्श्वभूमीवर साई संस्थान नेमकं काय निर्णय महत्त्वपूर्ण घेते? ओम साईराम. सध्या आपल्याकडं 15 दिवस पुरेल एवढा गॅस साठा शिल्लक आहे. त्या गॅसचा चांगला वापर व्हावा म्हणून आपण साई प्रसादालयामध्ये 2 भाज्याऐवजी एकच भाजी आजपासून सुरू केलेली आहे. त्या डाळ भातऐवजी पुलाव किंवा खिचडी असे आपण आजपासून सुरू करत आहोत. लाडू प्रसाद यापूर्वी आपण प्रत्येक भक्ताला पाहिजे त्याप्रमाणे देत होतो, परंतु आजपासून एका भक्ताला एकच लाडू पॅकेट असं आजपासून आपण सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने बघितले साई संस्थांचा जो सोलर प्लांट आहे याचा देखील या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठा फायदा होतो आहे. कशा पद्धतीने सगळं सोलरपासून आपण या ठिकाणी साई संस्थांना फायदा? सोलर प्लॅन्टमुळे आपल्याला जो भात आहे त्याच्यावरती भाताचं आपण भात शिजतो, त्याचप्रमाणे डाळ जी आहे ती पण त्याच्यावरती शिजत आहे. सोलर प्लॅन्टमुळं नक्कीच गॅसला सहाय्यकारी हे सोलर प्लॅन्ट आपलं ठरत आहे. हीच परिस्थिती पुढे कायम राहिली तर साई संस्थांकडे काय प्लॅन तयार आहे? याच्यामध्ये हीच परिस्थिती निवडेल असा विश्वास आहे, परंतु जर परिस्थिती अशीच राहिली तर त्याला पर्याय शोधण्याचं काम जे आहे साई संस्थांच्या पातळीवरती सुरू आहे. जर युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने सगळीकडे गॅस टंचाई जाणवती आहे याचा परिणाम म्हणजे साईचं भोजनालय जे आहे ते खंडित होण्याची शक्यता आहे का किंवा कसं काय? साई प्रसादालय हे चालूच राहील. त्याला जे वेगवेगळे पर्याय आपल्याकडं आहेत त्याचा वापर करून आपण प्रसादालय त्यामध्ये चालूच ठेवणार आहोत. निश्चित बघितलं तर साई संस्थांना आपल्या भोजन व्यवस्थेत आणि प्रसाद व्यवस्थेत काही बदल करावे लागले असले तरी मात्र सगळ्या साई भक्तांना लाडू प्रसाद मिळावा, सर्व साई भक्तांना एकही साई भक्त या ठिकाणी उपाशी जाऊ नये याची खबरदारी साई संस्थान घेत आहे आणि त्यामुळेच काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहे ते आजपासून संस्थांनी घेतल्याचं बघायला मिळतं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.